गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आजपासून आपले डबे स्टार्ट झालेले आहेत. आणि आज आपल्याला ऑर्डर्स बघूया किती आहेत. आपण ऑर्डर्स पहिले लिहिल्यानंतर मग आपण त्या ऑर्डर्सला काउंट करतो की बाबा किती काय कशामध्ये भरायचं आहे. त्या हिशोबाने एक्स्ट्राज पण असतात काही लोकांचे. आणि मग तसंच आपण आज अख्खा ब्लॉग मी बनवणार. त्यामध्ये पूर्ण तुम्हाला मी डब्यापासून कशी पॅकिंग, काय मम्मी बनवते, किती बनवते, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडासा चहा पिऊन घेऊया. मला खूप जास्त आणि चहा बटर खाल्ल्याशिवाय मला जमत नाही. तर मग दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आज हनुमान जयंती आहे आपली देवाची. तर आम्ही विचार करतो की दुकानामध्ये पण काही ट्रेडिशनलच घालू. आता बघू मम्मी काय बोलते. कारण की दुकानामध्ये ट्रेडिशनल घालणं म्हणजे खूप जास्त डोक्याला ताप होणं. मूव्ह होता येत नाही पटापट आम्हाला. लेट्स सी. जरा लांब बसायची आणि हां तिथंच बस. गुड. मित्रांनो हे बघा प्रिपरेशन चालू झालं डब्याचं. आता सगळे ऑर्डर्स लिहिते. जेवढे ऑर्डर्स आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर आलेले आहेत ते सगळे ते ऑर्डर्स असे लिहिणार. तुम्हाला मी की फायनल ऑर्डर्स किती आहेत. त्याच्या आधी फायनल ऑर्डर्स करायच्या एक प्रिपरेशन दिसेल तुम्हाला की पीठ म्हणून ठेवलं तिने आणि गोळे बनवायचे सर्व. ओके, हे सर्व केलं. तर ह्याच्यामध्ये भाजी आहे. ह्याच्यामध्ये भाजी आहे ना मम्मी? ह्याच्यामध्ये वरण आहे आणि ह्याच्यामध्ये भात केला आहे खालच्या डब्यामध्ये. तर आता हे एक टायमाचं जेवण आहे, अजून करायचं वाटतं. आणि हे सगळं एक टायमाचं जेवण आहे आत्ता पोरींचं, म्हणजे ज्यांना आपण देतो त्यांचं. आता हे गेल्यानंतर मग दुपारचा आपल्याला मग बाकीची आपली कामं आहेत. आता आज तर मम्मीला मी पीठ वगैरे नाही मळून दिलं, तिने स्वतःच मळलं सकाळी. आणि गोळे पण तिनेच बनवले. तर आज माझं काही इन्व्हॉल्वमेंट नाही याच्यामध्ये एवढं. पण आता उद्यापासून हे पीठ संपलं की मग मला आता उद्यापासून मी मळेल वगैरे. असं नाव लिहिलं जातं प्रत्येक पिशवीवर. टिफिन द्यायच्या आधी प्रत्येकाचं नाव असतं एका पिशवीवर. त्यांनी आपल्याला समजतं की कुठली ऑर्डर कोणाला द्यायची आणि त्याच्यावर त्यांची ऑर्डर पण लिहिलेली असते. आता इतके टिफिन्स आहेत आपल्याला. आता हे सर्व आपण त्याचे इक्विपमेंट्स म्हणजे जे काय त्याचे आपल्याला लागणारे पदार्थ ते भरून घेऊया. तर वरण आणि भात सगळ्यात पहिले झालेले आहेत. आपण ते सर्वात पहिले भरूया. आता हे भरताना मी याचा व्हिडिओ काढतो एक. मित्रांनो आमचे जे आमच्याकडून टिफिन घेतात ते ऑलमोस्ट 1 महिना सुट्टीला गेले होते, कारण की त्यांचं ईद वगैरे होतं आहे ना. स्टुडंट आहेत ते सर्व. तर आम्हाला इतकं मुश्किल झालं होतं लास्ट मंथ आहे ना मम्मा? काय का सगळं बॅलन्स हल्ला होता पूर्ण लास्ट मंथ. आता जसं चालू झालं आहे तसं आम्हाला परत तेवढंच काम करायला भेटतं जेवढं आम्ही आधी करायचो. आणि मग हे करायला मज्जा पण येते. आणि तेवढंच आपला सेल होतो, आपल्याला थोडी स्टेबिलिटी मिळते. अजून पण हां, बाहेर राहणाऱ्या मुलांना चांगलं जेवण पण मिळतं. आपल्याकडे आता अजून टिफिन कस्टमर्स वाढतात, पण आता आपल्याला कंट्रोल कसं करायचं आहे समजत नाही. सो मी होप करतो की कोणतरी लवकरच आपल्याला एक चांगला विश्वासू माणूस कामाला मिळेल. बिकॉज वी वॉन्ट दॅट. एक आपल्याला कोणतरी पर्सन हवं आहे ज्याच्यावर आपण थोडंसं रिलाय करू शकतो. तर त्याचा आता शोध आहे, बघू काय होतं आहे. मिसळ पण स्टार्ट करायची आपल्याला. मिसळ इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की आपल्या एरियामध्ये कोण मिसळ विकत नाही. आणि जर भेटत असेल तर ती इतकी चांगली मिळत नाही. लोक सगळे आपल्याला येऊन बोलतात की तुम्ही मिसळ वगैरे पण स्टार्ट करा लवकरच. तर आम्ही आता त्याच्या पण प्लॅनिंगमध्ये आहोत. आय होप ते लवकर झालं तर दिस 10th सो नॉट दिस 10th या मंथमध्येच 15-16लाच वी विल स्टार्ट. काय मामा? हां तेच. मित्रांनो 56 चपात्या आहेत. 56 इन टोटल. आता चालू झालं आहे. मम्मा करते चपात्या. मी एकदा खूप लेट झालेली मम्मी, तेव्हा मी एकदा स्टार्ट केलं होतं चपात्या करायला. इतकी जाडी चपाती बनवलेली, म्हणजे थोडंसं थिकनेस जास्त होतं पण गोल होती. दॅट इज इम्पॉर्टंट. आता तो सेक्शन मम्मीच बघते, मला नाही जमत ते करायला. मित्रांनो एवढे टिफिन आता आपण रेडी केले आहेत भरून. हे बघ, हे सगळे टिफिन रेडी आहेत. टिफिन दिल्यानंतर मला डायरेक्ट क्लासला जायचं आहे. तर मी आता पटकन जेवतो, 1-2 चपाती खातो आणि मग निघतो. मग डायरेक्ट 4 वाजता घरी येणार. मग दुकानाचं काम मला असं वाटतं मम्मीच करून ठेवेल, कारण की मला लेट होईल. पण तिला सांगितलं मी नको करू, मी आल्यावर थोडंसं करणारच आहे. ओके चला आता टिफिन डिलेवरीला जाऊ. मित्रांनो आता क्लासमधून घरी चाललो आहे. आता घरी गेल्यावर आपल्याला
बटाट्याची भाजी बनवायची, कांदे कापायचे, सुकी चटणी आहे असं वाटतं आहे, गोड चटणी बनवायची आहे. बघू मम्मी काय करते. मम्मी मी सुटली असेल थोड्या वेळ. मित्रांनो आम्ही आलो आता आमच्या दुकानामध्ये फटाफट आणि आता स्टार्ट केलं आहे. मम्मीने सोडायला वडे सोडले. मम्मा ह्यांना काय हवं आहे? वडापावच हवा आहे. ओके 3 हवेत. तुम्ही हा पण आपला कस्टमर याला पण हवा आहे आज. आपको भी वडापाव है? येस, भेटत नाही एकतर. मित्रांनो मला एक कॅमेरा घ्यायचा आहे. मग आपल्याला एक सोडू आता थोड्या वेळाने. आता वडापाव जस्ट तेलामध्ये, वडापाव आणि बटाटा भजी. कुठे राहिला रे पावाला मामा? फोन कर ना त्याला. केला मी. कर. काय म्हणलं, येतो का? नाही चटणी नाही, सुखारी. कैसा है? पैक हो गया है. किसको इतना खाई है? कौन से इसमें हो आप? कहाँ पे हो? गैस में? कमलेश ना? आइसक्रीम पर है ना? नहीं मैं अंदर. मनीष रहता है, मनीष ना? मनीष रहता है ना आइसक्रीम पर. तुम लोग बाहर थोड़ी हो. क्या बात कर रहा है? इतना स्ट्रिक्ट हो? मम्मी पैसे दे. मम्मी तर जे तुझ्या हाताला लागतील तेवढे. 100 गेले गल्ल्यातल्या. तेरे को दिया 120. ओके चटणी साप. मित्रांनो हा एवढा फटाफट क्राऊड हँडल केला ना मी आता. मम्मीनी पण एकदम फटाफट सगळं काढलं. 20. आता हॉस्टेलची ऑर्डर आली आपल्याला 6 वडापाव टोटल. ए मिरच्या का पाहिजे? 6 वडापाव. थँक्यू. Payment of 20 rupees. Please do visit again. मम्मी कैची तुझ्याकडे आहे ना? हो बघ. खांडीला देऊ का मम्मी? दे. नाही टाक. कोथिंबीर आणली आहे ना? दिली ना कोथिंबीर तुला मी? टाक नाही याच्यात. टाक याच्यात. कापली रे. नाही रे बाबा. मग कसे कापू मी? थांब मीच कापतो. थांब. मिरच्या पण मी किती फास्ट कापायला शिकलोय. हे बघ बापरे. तुम्हाला पण मी दाखवेल किती फास्ट मिरच्या कापायला शिकलोय मी. काहीच नाही. 6 कोणाचे वेगवेगळे आहेत का मम्मी? हा मुनाचा 3 आहे आणि आरामा का कोण आहे काय माहिती. मुनाजा आणि आराम आहे का? इसको पैसे पकड़ो. नहीं नाही झालं. पाव कापायचं टेन्शन नको घेऊ. पाव कापायचं हाताला लागायचं खूप. मी फास्ट कापतो ना. पण तू खूप हळू कापते मामा. येस.
हाँ मम्मा जरा बटर भाजी को सो स्कैनर आपको सामने मिलेगा 160 तुमचं 3 आहेत ना ठीक आहे थँक्यू समोसा नाही Paytm payment for वडापाव. 150 rupees. वडापाव कांदा भाजी बटाटा भाजी तर तुमचं कसं होतं ऑर्डर 4 वडापाव होतं 3 अलग करना 1 अलग 3 अलग करना दे रहा हूँ जफर नाम से जफर मित्रांनो एवढी गर्दी आहे आज ना कंटिन्यू आपलं मम्मी बसली नाही ना अजून बसायचंच नाही आम्हाला मज्जा येते आम्हाला उभं राहायला घरात तरी मी बसते घरात पण नाही बसायला भेटत तुमचं सगळं बसून मी फक्त मेरे को यूट्यूब पर सब्सक्राइब करना मेरे बस असं पण नाही 400 अभी 100 ही बाकी है मेरे मिनटं फक्त बसते दे दो 1 मिनट 1 मिनट अरे मैं काट रहा हूँ 1 मिनट रुक चटनी डाल दूँ मम्मी वड़ा पाव सोडा बटाटा भाजी सोडायची हो सोड तू बटाटा भाजी 10 का 12 12 12चे 240 1 मिनट रुकना देता हूँ मैं ये वाले 6 गणपति भी मिलते हैं गणपति आलू में तो नहीं लेकिन जो बड़ी सब्जी Receive हमारे Paytm लिए झाड़ है ऐसा झाड़ है 250 rupees. Please do visit again. हाँ उसमें वो गाना देख तू इतना पुराना पिक्चर देखता है क्या बात कर रहा है खुशियों का दिन आया है तो मांगो उसमें वो झाड़ है देख उसमें गणपति है अरुण ईरानी है वो मेरे गांव में शूटिंग हुआ तब मैं हमारे सर ने ना हर क्लास के टाइम हमारी प्रेजेंट ही ली थी मित्रांनो आज फुल फास्ट सेलिंग चालू आहे इतकी फास्ट सेलिंग चालू आहे ना लोक नुसते येत आहेत कंटिन्यू येत आहेत थांबत आहेत वेट करतायत खूप मस्त वाटतं मित्रांनो हा बघा बटाटा कुठल्या शेपचा आला आहे आता याला हलाल करू हलाल करू दिल के टुकड़े टुकड़े टुकड़े। करके मुस्कुरा के चल दिए चाहते मारून टाकलं मम्मी याला मी तो बता मम्मी बोलते त्याला कापू नको अरे मग काय करायचं त्याचं झाड लावायचं झाड नाही लावायचं जपून ठेवायचं क्या खत्म हो गया क्या अरे नहीं ना आरू केले आता काही आहे लेकिन दुसरा साईज गोल वाला नाही आहे ना नाही आहे तुकडा पण नाही आहे आहे सांगितलं का नाही बघ कुठे आहे हे तुकडा आहे नाही आहे तो तुकडा बेसन आहे तो कब खाओगे आटा मिलता है तुझे दोन ना हा तू कुठं होतास
मित्रांनो जास्त मटेरियल बनवून सुद्धा आज 8च वाजता सगळं संपलं है ना मामा. रोजचंच आहे मामा. तुझं माईक डिस्कनेक्टेड आहे तू कधी चालू केलं? आता. तुझं माईक आता कनेक्टेड आहे. नाही मी मग अशी ऑर्डर द्यायला गेलो ना मग तुझा बंद झाला. तर आज पण संपला आपला 8 वाजता. वडापाव इतकं फास्ट सेलिंग होतं की काहीच म्हणजे चान्सच नाही. स्निकआउट करायला बाहेर असं शांत बसायला हात खाली ठेवायला बिलकुल नाही. तर हात पूर्ण प्लॅटफॉर्मवर नुसतं चटणी लावा पटापट. ज्यांना नाही पाहिजे त्यांना नका लावू. काय देऊ तुला? अगरबत्ती. देवाला अगरबत्ती लावायला पण वेळ नाही भेटला. आता अगरबत्ती हे करूया. नको करूस. बापरे मित्रांनो तुम्हाला आत्ता म्हणजे एकदम शॉक लागेल. आम्हाला सुद्धा आत्ता जस्ट शॉक लागला आहे की आमच्याकडे जे नेहमी येतात घ्यायला, जे त्यांच्याकडे गार्ड म्हणून काम, दिस पर्सन हे आत्ता गुलशन ग्रोवर ह्यांच्या घरी आपले बटाटा भजी आणि कांदा भजी घेऊन चाललेत. तर आम्हाला आत्ता हे समजलं. आणि तुम्हाला खरं सांगतो हे इथे जवळ राहतात आम्हाला माहिती आहे. नेहमीच येतात ते. नेहमीच येतात ते. पण आत्ता कळलं आम्हाला की ते घेऊन हाँ, कोणाकडे ये जातात. तो ग्रोवर तर मालूम है माहितीच हमें. असेल. दिखाओ ना सबको मालूम है. मतलब सबको सर मालूम दिखाओ. है. सर का फोटो. उनका बेटा भी है ना. नोज हिम. तर मग आता ते आलेत आपल्याकडे घ्यायला आणि आय एम सो व्हेरी हॅपी राईट नाव. है ना मम्मा. आणि वडापाव पण घेऊन जातात. ते ॲक्च्युली पहिले 6 वडापाव घ्यायला आले होते पण वडापाव संपलेत आपले अनफॉर्च्युनेटली यार. 8 वाजलेत आता. आय एम व्हेरी एक्सायटेड. आता अजून मोटिवेशन भेटतं आपल्याला काम करायला. तुम्हाला मम्मी दाखवतो मी कशी बसते बघा. आता निघालो आहे ना. तर एवढं सामान आहे गाडीवर. ती बघ किती दमली आहे. नाही ठेवतो आता दुकानामध्ये ठेवतो. आता जस्ट एक टिफिन डिलिव्हर करून आलो. आता घरी चाललो आहे. काय मम्मा?